नमस्कार मंडळी. आज आपण पाहतोय बाप्पाच्या प्रसादाची तयारी किंवा अगदी विसर्जना दिवशी कुठला प्रसाद तुम्ही तुमच्याकडे दाखवला जातो ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्याकडे तर उकडीचे मोदक आणि वाटली डाळ ही विसर्जना दिवशी बनवली जाते. बाप्पाला निरोप देत असताना वाटली डाळ हमखास बनवतात आणि ती डाळ अगदी कुठल्या पद्धतीने बनवावी ते मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. तर चला आता वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर वाटली डाळ बनण्याकरता 1 वाटी चना डाळ घ्यायची आहे. ती डाळ किमान 1 ते 2 तास तरी पाण्यात भिजत ठेवावी. डाळ भिजली, त्यानंतर मग त्यापासनं मोकळी डाळ बनवायला सुरुवात करा. तर ही डाळ बरेच जण कुकरमध्ये सुद्धा बनवतात किंवा ओपन भांड्यात सुद्धा बनवू शकता. आता सगळ्यात अगोदर प्रसाद बनवतोय त्यासाठी साजूक तुपाचा वापर करा. हवं तर तेलही वापरू शकता. इथे आपण 2 पळ्या तेल किंवा तूप घ्यायचंय. त्यानंतर तूप गरम झालं की यामध्ये थोडंसं हिंग वापरा. हिंग टाकलं की लगेच आपण यामध्ये अर्धा छोटा चमचा मोहरी वापरणार आहे, अर्धा छोटा चमचा जिरं वापरायचं आहे. जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडली की मग यामध्ये थोडासा कढीपत्ता ॲड करा. आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे वापरायचे आहेत. आता साधारणतः 2 ते 3 हिरव्या मिरचीचे तुकडे होती. ही हिरव्या मिरचीचे तुकडे डाळ थोडीशी तिखट होण्यास मदत होते म्हणून तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे. त्यानंतर इथे थोडंसं आलं खिसून वापरले. साधारणतः अर्धा इंच आल्याचा तुकडा होता. त्याच्यावरची साल किंवा त्याचं कव्हर काढून आपण तो खिसून घेतलेला आहे. प्रसाद आहे अर्थातच लसूण आणि कांदा आपण वापरत नाही. पण अगदी खमंग डाळ होण्यासाठी थोडंसं आलं वापरू शकता. इथे आपण थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे. छान खमंग खरपूस शेंगदाणे तुपामध्ये भाजले की त्याला खूप छान टेस्ट येते. हवं तर तुम्ही तळूनही घेऊ शकता. तर इथे आता शेंगदाणे सुद्धा परतून झाले की अर्धा चमचा इथे हळद पावडर वापरायची आहे. याचबरोबर 1 छोटा चमचा धनेपूड. हवं तर जिरेपूड सुद्धा वापरू शकता. पण ऑलरेडी फोडणीमध्ये जिरं वापरलंय त्यामुळं वेगळे असं मी जिरंपूड वापरत नाहीये. इथे थोडंसं लाल तिखट वापरलंय कारण ऑलरेडी हिरव्या मिरच्या सुद्धा वापरलेल्या आहेत. चवीनुसार लागेल तसं मीठ वापरावं आणि फोडणी परत एकदा परतून घ्या. यामध्ये भिजवलेली चना डाळ आता यामध्ये ॲड करायची. थोडंसं पाणी ॲड करायचं जेणेकरून चना डाळ छान व्यवस्थित शिजली जाईल. साधारणतः ही डाळ शिजायला एक 7 मिनिटाचा वेळ लागतो. कारण 1 वाटी चना डाळ आहे, कमी साहित्य आहे किंवा कमी प्रमाण असल्यामुळं जास्त वेळ लागत नाही. जर मोठ्या प्रमाणात बनवत असाल तर हमखास कुकरचा वापर करा म्हणजे तुमचा वेळ वाचेल आणि अगदी डाळ पटकन तयार होईल. पण तिथे कुकरमध्ये केवळ 1 ते 2 शिट्ट्याच घ्याव्यात, यापेक्षा जास्त नको, अन्यथा डाळीचा गिजगा होऊ शकतो. बरेच जण वाटली डाळ बनवत असताना मिक्सरमध्ये सुद्धा वाटून केली जाते. पण त्या प्रकारची रेसिपी ऑलरेडी चॅनलवर अपलोड आहे. तर आज आपण साबूत चना डाळ वापरून ही वाटली डाळीचा प्रसाद बनवत आहोत. यामध्ये साधारणतः 1 ते 1.5 वाटी पाणी ॲड करायचं आहे, जेणेकरून डाळ शिजायला पाणी लागतं. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर ॲड करा आणि ही डाळ हाय फ्लेमवर 5 ते 7 मिनिटासाठी शिजवून घ्या. पूर्णपणे पाणी यामधलं कमी झालं पाहिजे. अर्थातच डाळ पूर्णपणे मोकळी झाली पाहिजे. तुम्ही पाहू शकता, एकदा मी चेक केलंय तर अजूनही थोडंसं पाणी शिल्लक दिसतंय. अर्थातच आपण परत एकदा हे सगळं साहित्य किंवा जिन्नस मिक्स करायची आणि झाकण ठेवून पुढील डाळ पूर्णपणे ड्राय होईपर्यंत शिजवून घ्या. आपली वाटली डाळ तयार आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मोकळीसर झाली आहे आणि खरंच याचा सुवास पण खूप छान येतोय. अगदी या पद्धतीने स्टेप बाय स्टेप जी जिन्नस सुरुवातीला टाकायची त्या पद्धतीने जर टाकून ही डाळ बनवली तर डाळीचा अप्रतिम सुगंध येतो. याचबरोबर ही डाळ जास्त चविष्ट लागते. इथे आता आपण साखर किंवा गूळ वापरू शकतो चवीनुसार. त्यानंतर भरपूर असं ओलं खोबरं वापरा, नसेल तर सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता. भरपूर अशी कोथिंबीर ॲड करा आणि परत एकदा ही डाळ व्यवस्थित हलवून घ्या किंवा सगळी जिन्नस मिक्स करून घ्या. अशा प्रकारे बाप्पाच्या विसर्जनाच्या तयारीसाठी जो काही प्रसाद असतो तो अगदी या पद्धतीने बनवला जातो. तुमच्याकडे जर दुसरी पद्धत असेल तर मला कमेंटमध्ये सांगू शकता. आता ही डाळ थोडीशी सर्व करून दाखवते जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल. डाळ पूर्णपणे शिजली आहे तरीसुद्धा मोकळीसर आहे. आता तुम्हीही हा प्रसाद नक्की बनवा. उकडीच्या मोदकाची रेसिपी ऑलरेडी अपलोड आहे, तर ती रेसिपी आणि ही रेसिपी दोन्हीही तुम्ही ट्राय करू शकता. जर तुम्हाला आपल्या रेसिपी आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. यावर थोडंसं ओला खोबर
किंवा ओला नारळ ॲड करायचा आहे. यावर थोडीशी कोथिंबीरसुद्धा, हवं तर थोडंसं लिंबूसुद्धा पिळू शकता. अप्रतिम चवीची अगदी टेस्टी मोकळी डाळ, वाटली डाळ तयार आहे. आता गणपती बाप्पाला निरोप द्यायचा असेल तर हा प्रसाद नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.